विकास शेठ नमस्कार. नमस्ते. विकास शेठ खास तुमच्यासाठी मथुर बद्दल काही लिमिटेड प्रश्न विचारतो. काय सांगाल संघर्षाच्या काळामध्ये मथुरचं आणि तुमचं नातं कसं आहे? संघर्षाचा काल म्हणजे त्याचा खूप मोठा गेला. तर ज्यावेळेस त्याचं ऑपरेशन झालं जसं भाऊनी सांगितलं त्यावेळेस अक्षरशः रडायचो आम्ही. म्हणजे बैल कधी मैदानात येतोय अशी मनात प्रत्येक वेळेस इच्छा. प्रत्येक मैदानाला आम्हाला अक्षरशः म्हणजे लोक विचारायची की मथुर आणलाय का, मथुर का नाही आणला. म्हणजे आजही मला रडायला येतं त्याचं. जे मालकाचा जो संघर्षाचा काळ असतो ना, आपण सदाभाऊ रेटकरांचं देखील ते संघर्षाचा काळ बघितलेला आहे आणि मथुरचा मी अत्यंत जवळून बघितलेला आहे. तर मैदानामध्ये मथुरचं जे नाव आहे आणि मैदानात गेल्यानंतर खूप कमी कालावधीमध्ये नाव कमवून मोठं केलेलं. आता तुम्ही थोडेसे भावनिक झालेले विकास आहेत, पण मी एक अत्यंत तुम्हाला काळजाला भिडेल असा प्रश्न विचारतो की मथुर तुमच्याशी कधी बोलतो का? त्याची भाषा तुम्हाला समजते का? नक्कीच बोलतो. काय बोलतो तुमचं नातं? पळून आल्यानंतर म्हणजे ओरडणार, तो आवाज येणार, हांबरणार, या गोष्टी करणार. किंवा आपण जरी बेड्यात गेलो तरी तो वाकडावरून आपल्या जवळ येणार की ये माझ्या जवळ आहे, मला एकतर चोल किंवा काय. ह्या गोष्टी तो ज्यावेळेस त्याच्या अंगाला हात लावू तेव्हा तो शांत होणार. म्हणजे ह्या गोष्टी त्याच्या कंटिन्यू चालू असतात. म्हणजे आजही तो नुसता बघितला तरी पण तो पुढे सरकणार माझ्यावर. ओके, जवळ आहे माझ्या. असं माझं आणि मथुरचं नातं एक तर अतूट नातं तुमचं म्हणजे जगापलीकडची मैत्री तुमच्या दोघांची. म्हणजे असं आपल्याला एक विश्वासाचं नातं म्हणतो ना, ते विश्वासाचं नातं आपल्या इथे म्हणता येईल. आणि मथुरला पळून आल्यानंतर, शर्यत जिंकून आल्यानंतर विशेष काळजी कशा प्रकारे घेतली आहे? तर तो पळून आल्यानंतर शर्यतीवरून ज्यावेळेस घरी येतो, सुरुवातीला त्याला एक थोडा वेळ आम्ही 15-20 मिनिटं थांबून शांत होऊन देतो. त्याच्यानंतर त्याला पाणी पाजणं, पाणी पिल्यानंतर त्याचं जे असतं रोजचं रुटीन खाणं. पण पळून आल्यानंतर पहिले त्याला आम्ही पाणीच पाजतो. रुटीन थोडंसं चेंज होतं त्याचं. नंतर खाणं टाकून त्याला शांत बसून देतो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला गरम पाण्याने सगळं शेक देऊन पूर्ववत त्याला योग्य पद्धतीने त्याची मसाज वगैरे काय केली जाते? प्रॉपर अशी मसाज असं काही नाही. गरम पाण्याचा शेक असतो. आणि दुसरं असं की डोके वगैरे त्याचे हळद तूप लावून त्याला आम्ही सॉफ्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण जे बसण्या उठण्यात त्याचे डोके असतात पायाचे तर ते कडक होतात. म्हणजे या गोष्टी घडत असतात. जरी प्रत्येक मालकाने जे चेक केलं तरी चालेल. प्रत्येक गाडी मालकांसाठी तुम्ही काय सल्ला द्या? म्हणजे काय विशेष काळजी, बैल पळून आल्यानंतर त्याची काय काळजी घेतली पाहिजे? प्रत्येक मालकाने बैल आपला जो चालण्याचा त्याचा जो डेलीचा आहे तो प्रकार बघितला पाहिजे. त्याच्यात चेंजेस आहेत का नाही ते बघितले पाहिजेत. तसंच आपल्या बैलाच्या कुठे जखम किंवा काय मार लागणं, नंगी बघणं, या गोष्टी पहिल्या बघितल्या पाहिजेत. प्रत्येक गाडा मालकाने या गोष्टी करणे. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपल्याला विकास शेठ यांनी दिलेलं आहे. तर बैल मालकांनी बैलाची कशी काळजी घेतली पाहिजे आणि एक अतूट नातं तुमचं आणि त्याचं आहे. ज्यावेळी संघर्षाचा काळ असतो त्यावेळी तुमच्या भावना तर फक्त बैलगाडी मालकच सांगू शकतो. ते आम्ही नाही जाणू शकत, कारण तुमचं आणि त्याचं नातं खूप वेगळं असतं. आता ह्या संघर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा कमबॅक करतो त्यावेळी मालकाचा जो आनंद द्विगुणित झालेला असतो. त्याबद्दल काय सांग? ज्यावेळी कमबॅक झाला त्यावेळी तो क्षण काय सांगितलं त्या क्षणाने तुम्हाला? कसली आठवण करून दिली? क्षणाने आठवण म्हणजे अशी की कमबॅकला मी तर मैदानाचं दर्शनच घेतो. प्रत्येक शर्यतीला मथुरच्या मी मैदानाचं दर्शनच घेतो. त्याची शर्यत झाल्यानंतर हा माझा नेहमीचा रुटीन आहे. पण तो आनंद वेगळाच असतो. म्हणजे तो शब्दात सांगू शकत नाही. अशा पद्धतीचा जो आनंद असतो. विकास शेठ, आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. गेल्या वर्षी तुम्ही वाढदिवसानिमित्त, आमदारांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठ्या भव्य मैदानाचं आयोजन केलं होतं. तर त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? म्हणजे बघा, कुठलेही कार्यक्रम करत असताना टीम वर्क जो आहे ते खूप महत्वाचं आहे. टीम वर्क बद्दल काय सांगाल? आता ही जी तुमची टीम आहे ते टीम वर्क शिवाय कुठलंही एक क्षेत्र शक्य नाही. नक्कीच. त्याबद्दल काय सांगाल? 2 शब्दात सांगा. त्यावेळेस जो मैदान झाला त्यावेळेस सगळी आमची ही टीम सोबतच होती आणि पूर्णपणे आपली कर्जत तालुक्याची टीम माझ्या सोबत होती. कारण सगळ्यांना बोलूनच मैदानाचं आयोजन झालेलं. त्याच्यानंतर आकाश खडे होता, अनिकेत गुरव असेल, शेलूचे दादा असतील आमचे सचिन पाटील, त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखालीच मैदान चालू होतं. आणि आपले मनोहरदादा थोरवे यांच्या थोडक्यात संकल्पना दादांचीच होती. मग ते आम्ही आमदार केसरीचं मैदान खूप मोठं झालं आणि तसं मैदान आजपर्यंत झालं पण नाही. आवर्जून त्याचा उल्लेख केला. बिनजोडचं मैदान खूप मोठं झालं आणि ते बंदीच्या काळानंतरचं मैदान झालेलं होतं. सर्वात पहिलं मोठं मैदान म्हणून आपण त्याचा उल्लेख केला. नक्कीच. आणि ते नियोजन करत असताना विशेष आमदारांचं सहकार्य लाभलं असेल, त्याबद्दल काय सांगाल?
सहकारी म्हणजे आमदार साहेबांनी स्वतः तिथे त्यावेळेस लक्ष आलेले, टाकलं. लक्ष टाकलेलं किंवा सगळ्या पद्धतीची त्यांनी फोर्स वगैरे पण आम्हाला पुरवलेली पुरवली. आमदार साहेबांनी त्यावेळेस. सिक्युरिटी गार्ड्स वगैरे साहेबांकडून आलेले आम्हाला त्यावेळेस. अं, तुम्ही आम्हाला अत्यंत तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. आणि मथुर बद्दल जी सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि संघर्ष योद्धा म्हणून जो संघर्षाच्या काळातून प्रगतीच्या वाटचालीकडे जो मथुर आज करतोय, वाटचाल जी करतोय, त्याबद्दल त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून मनापासून सदिच्छा. असाच आपला मथुर सदैव गुलालात राहू आणि तुमचं बाजीराव सरकार हे नाव अत्यंत अटकेपार, साधा समुद्र पार जावं हे आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर असू द्यात यासाठी तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या सदिच्छा. युट्यूब चॅनलने आपला अमूल्य वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद आपले. धन्यवाद.